प्रत्येक प्रॉडक्ट मी स्वतः वापरलेला आहे. प्रॉडक्ट अजिबात स्पॉन्सर्ड नाही, कुठच्याच ब्रँडने मला पैसे दिलेले नाहीत. 500 रुपयांच्या आतला आहे, 1000 रुपयांच्या आसपासचा आहे, थोडंसं महाग सुद्धा आहे, पण वर्थ इन्व्हेस्टिंग आहे. नायकाचा मोठा सेल चालू आहे. प्रत्येक प्रॉब्लेम इश्यू प्रमाणे प्रत्येक प्रॉडक्ट सजेस्ट केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, विशकेअरचं लाईट ऑइल बॅलेन्सिंग सनस्क्रीन. जे लोक नवीन आहेत, ज्यांना सनस्क्रीनची अजिबात सवय नाही, त्यांच्यासाठीचं बेस्ट सनस्क्रीन आहे. इतकं लाईट ॲब्झॉर्बंट पातळ पाण्यासारखं सनस्क्रीन मी दुसरं बघितलेलं नाही. तरी अफोर्डेबल आहे, 500 रुपयांच्या आत आहे. व्हाईट कास्ट नाहीये, चिकटपणा नाहीये. ज्यांची त्वचा ऑइली ॲक्ने प्रोन आहे त्यांना पण सूट होणार आहे. नंबर 2, युसरीनचं हाय प्रोटेक्ट सनस्क्रीन. इतकं हाय प्रोटेक्शनचं युरोपियन स्टँडर्ड्सला मॅच करणारं दुसरं सनस्क्रीन मी बघितलेलं नाही. UVA प्रोटेक्शन आहे, UVB प्रोटेक्शन आहे, लाईट ॲब्झॉर्बंट आहे, 1000 रुपयाच्या आसपास आहे. अप्रतिम इन्व्हेस्टमेंट ठरेल. नंबर 3, सुपर गुपचं सुपर ग्लो करणारं टिंटेड सनस्क्रीन, ज्याच्यातली माझी शेड आहे सनराईज. आता हा जो ग्लो दिसतोय तुम्हाला, तो अजिबात सगळे प्रॉडक्ट मॅट फिनिश फाउंडेशन आहे, पावडर आहे, जे अतिशय ड्राय पॅची दिसायला लागतो मेकअप, तो सुद्धा दिसत नाही. तर हाय कव्हरेज चांगलं सनस्क्रीन तरी सुद्धा एक ग्लो देतं, थोडीशी शाईन देतं. महाग आहे, पण एकदा ट्राय करायला काहीच हरकत नाही. नंबर 4, सिम्पलचं फेस वॉश. सध्या 500 रुपयांच्या आत मिळणारं नायकाच्या सेलमधलं अतिशय माइल्ड, सुंदर, सगळ्यांना सूट होणारं फेस वॉश म्हणजे सिम्पलचं फेस वॉश. त्याच्याबरोबर मॉइश्चरायझरचा कॉम्बो सुद्धा सध्या मिळतो आणि तोही प्रचंड स्वस्त आहे. सेरावी, सेटाफिल, बायोडर्मा हे जसे माइल्ड पद्धतीचे उत्तम ब्रँड्स आहेत, त्याच्यातलाच हा एक ब्रँड आहे. नंबर 5, मिनिमॅलिस्टचं सॅलिसिलिक ऍसिड असलेलं फेस वॉश. 300 रुपयाच्या आत असलेलं ते 100 ml पर्यंत मिळणारं असं उत्तम फेस वॉश मिनिमॅलिस्टचं आहे. सॅलिसिलिक ऍसिड ॲक्ने प्रोन स्किनसाठी उत्तम आहे. रात्रीच्या वेळेला जे लोक मेकअप करतात त्यांच्यासाठी सुद्धा नाईट फेस वॉश म्हणून पण जबरदस्त आहे. नंबर 6, सेंटेलाचं अँप्युल फेस वॉश. 20 ml घेतलं तर 500 रुपयांच्या आत सुद्धा येते. सेंटेला कोरियन ब्रँड आहे, अतिशय सुंदर ब्रँड आहे, डेली यूजसाठी जबरदस्त आहे, सगळ्या स्किन टाईपला सूट होणार आहे. 30च्या पुढचे असाल तर नक्की वापरा. नंबर 7, वंडरचं टोनी मोली असलेलं मिल्क हायड्रेटिंग टोनर. थंडीच्या काळासाठी तर जबरदस्त आहे. 30च्या पुढे असाल 100% वापरा. ड्राय सेन्सिटिव्ह स्किन असेल तर जबरदस्त आहे. हायड्रेशनचा अभाव आहे, म्हणजे ॲक्ने ऑइली प्रोन स्किन आहे, पण तरी सुद्धा त्वचा ओढली जाते, ताणली जाते. ट्राय इट आउट. हायड्रेशनचे लेअर बाय लेअर वाढवायचे असतात. मिल्की हायड्रेटिंग टोनर, बजेट फ्रेंडली, 1000 रुपयाच्या आसपास असलेला सगळ्यात सुंदर टोनर. नंबर 8, विदिन ब्युटी नावाचा एक मला नव्यानं कळलेला एक ब्रँड आहे. कामिंग सिरम आहे ते. जर स्पेशली तुम्हाला रेडनेस असेल, इचिंग होत असेल, ॲक्ने ऑइली स्किन तुमची असेल तर हे सिरम ट्राय करायला काहीच हरकत नाही. फेस वॉश नंतर थंड करण्यासाठी त्वचेला ते लावायचं आणि ते ओलं असतानाच त्याच्यावरती मॉइश्चरायझर लावायचं. हायड्रेशनचा गेम वरचा होणार. नंबर 9, सेलिमॅक्सचं एक टोनर येतं, बॅरियर रिपेअर. प्रचंड हायड्रेटिंग आहे. तुमच्याकडे जर बजेट असेल, थोडीशी यावेळी इन्व्हेस्टमेंट करायची असेल, 1400-1500च्या दरम्यान येणारं हे टोनर आहे. प्लीज नक्की विकत घ्या. नंबर 10, तुम्हाला वांग मलाजमाचा त्रास असेल, पिंपल येऊन गेल्यानंतर डाग राहत असतील, किंवा तुमचे पोर्स थोडेसे मोठेत असं तुम्हाला वाटत असेल, तर ते बर्फाच्या पाण्यामध्ये तोंड बुचकळवण्यापेक्षा कामिंग पॅड्स तुमच्यासाठी बेस्ट आहेत. ते म्हणजे सेंटेलाचं कामिंग पॅड्स. सेंटेला हा ब्रँड कोरियन आहे, तुम्ही नक्की हे ट्राय करा. नंबर 11, सिरमकडे आता आपण वळत आहोत. व्हिटॅमिन सीचं सिरम हे सगळ्यांना जनरली सूट होतं. शक्यतो दिवसा लावायचं, 10% पेक्षा जास्त ताकदीचं लावायचं नाही. क्लेअर्सचं प्युअर व्हिटॅमिन सीचे ऑइल ड्रॉप्स आहेत. ऑइली आहे, पण यानं पिंपल ॲक्ने येत नाही, कुणीही लावू शकतं. पिगमेंटेशन, टॅन कमी करायला मदत करतं. पण जे इतर स्ट्रॉंग व्हिटॅमिन सी असतात तसं नाहीये, हे माइल्ड आहे. पण जर तुम्हाला ग्लो आवडत असेल, मेकअप शिवाय सुद्धा जर तुम्हाला ग्लो पाहिजे असेल, तर क्लेअरचं व्हिटॅमिन सीचं यावेळीच्या सेलमध्ये नक्की विकत घ्या. नंबर 12, मिनिमॅलिस्टचं व्हिटॅमिन सीचं सिरम येतं 10%चं. अफोर्डेबल रेंजमध्ये 650-700च्या दरम्यान ते येतं. नव्यानं सिरमसाठी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करणार असाल तर हे 10% असलेलं व्हिटॅमिन सीचं सिरम तुम्ही ट्राय करायला काहीच हरकत नाही. नंबर 13, सोहराई नावाचा एक ब्रँड आहे. क्लाउड क्रीम नावाची त्यांची क्रीम आहे. 850-900च्या दरम्यान येणारी सुंदर क्रीम आहे. प्रचंड हायड्रेटिंग आहे. जेल फॉर्म्युला जनरली मला फारसा आवडत नाही, कारण माझी ड्राय स्किन आहे, पण सगळ्यांना सूट होईल असा तो आहे. ट्राय करून बघा. नंबर 14, प्लमचं मॉइश्चरायझर. अफोर्डेबल रेंज मधलं 2025 मधलं सगळ्यात उत्तम मॉइश्चरायझर ठरलं. जेल बेस्ड फॉर्म्युला आहे. अजिबात पिंपल ॲक्ने येत नाही. ऑइली ॲक्ने प्रोन स्किन, सगळ्या स्किन टाईपला सूट होणारा मॉइश्चरायझर आहे. सुंदर आहे, नॉन कॉमेडिजेनिक आहे, फोड येत नाही, तुम्ही घ्यायला काहीच हरकत नाही. आणि याच्यावरती पण सेल चालू आहे. नंबर
15. रात्रीच्या वेळेला लावायचं मास्क. डॉक्टर जाट नावाचं एक स्किन बॅरियर रिपेअरचं हे नाईट मास्क आहे. प्रचंड महाग आहे, त्याबद्दल खूप खूप सॉरी. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात ग्लो हवा असेल, तुमच्या त्वचेला तुमचे टेक्स्चर उत्तम हवं असं तुम्हाला वाटत असेल, तुम्ही 30च्या पुढे असाल तर 4 पैसे पण असतात आपल्याकडे, आणि तुमच्याकडे नाईट स्किन केअर रुटीनमध्ये काहीही नसलं तर तुमचं रोजचं सकाळचं मॉइश्चरायझर लावायचं आणि त्याच्यावरती हे जाड थर लावायचा आणि झोपून जायचं. दुसऱ्या दिवशी त्वचा. नंबर 16. वाईल्डली प्युअरचा अफोर्डेबल रेंज मधला सगळ्यात सुंदर हेअर मास्क. जसं हायड्रेशन आपल्या त्वचेला आवश्यक असतं तसंच आपल्या केसांना पण लागतं, नाहीतर आपले केस ऑफकोर्स प्रचंड गुंतलेले असतात, ड्राय होतात, फ्रीझी होतात, आपलं ऐकत नाहीत, आणि ऑफकोर्स एंड्सना तर केसांच्या शेवटाला तर फाटे फुटलेले असतात. मग घरामध्ये करण्याचे उपाय कोणते जे हेअर स्पाला उत्तम पर्याय आहेत? दर आठवड्याला तुम्ही हे करू शकता, आणि ते म्हणजे हेअर मास्क. नंबर 17. अजून एक हेअर मास्क जे प्रचंड महाग आहे पण 100% काम करतं, आणि ते म्हणजे नेक्सस नावाचा एक ब्रँड आहे. असंच परदेशी ब्रँड आहे, यावर्षी भारतामध्ये नायकावरती आला. लिटरली हेअर स्पा, आणि जे शायनी सुळसुळे ऐकणारे मऊ मऊचे केस होतात, आणि त्याच्यामुळे हेअर फॉल कमी होतो, कारण की ते डॅमेजच होत नाहीत खालून, तर वरून पण तुटातुटीचं प्रमाण कमी होतं, कंट्रोलमध्ये येतं. आंघोळीला जाण्याच्या आधी किमान अर्धा ते 1 तास ड्राय हेअर वरती कानाच्या खाली स्कल्पला लावण्याची अजिबात गरज नाही. चुकून लागलं तरी फरक पडत नाही. सगळीकडे लावायचं, आंबाड्यासारखं शेंडी बांधून ठेवायचे, आणि नंतर आंघोळीला जायचं. शॅम्पू, कंडिशनर, सिरम, लिव्ह इन कंडिशनर जे काय तुमचं करायचंय ते नेहमीप्रमाणे करायचं. नंबर 18. तुमचे केस तुमचं ऐकत नसतील, ड्राय होत असतील, फ्रीझी होत असतील, तुम्हाला वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स करायला आवडतं पण त्याचं काय करावं कळत नसेल, मऊ शायनी अक्षरशः एखाद्या जाहिरातीतल्या सारखे तुमचे केस व्हावे असं जर वाटत असेल, तर सगळ्या हेअर टाईप वरती जाणारा रेड केन नावाचा एक परदेशी ब्रँड आहे जो भारतामध्ये आलेला आहे. सॉरी, एक 1800-1900 पर्यंत महाग आहे, मला पूर्ण मान्य आहे. आंघोळ करायचे, आंघोळीनंतर कंडिशनर लावायचा, बाहेर यायचं, कानाच्या खाली फक्त जे उरलेले ओल्या केसांवरती ते लावायचं आहे, आणि मग तुम्ही हलका कंगवा मोठ्या दाताचा फिरवू शकता. तुमचे केस तुमचं जे काय ऐकणार आहेत, शायनी सुपर से मऊ सुळसुळीत जे होणार आहेत ना, तुम्ही मला दुआ द्याल. नंबर 19. एक तुम्ही सेलिब्रिटीज रेड कार्पेटवरती आल्यानंतर त्यांचे केस चमकताना बघितलेत का? येस, वेगवेगळ्या हेअर ट्रीटमेंट्स तर ते करतच असतात, त्याच्यामुळे मऊ हायड्रेटेड त्यांचे ग्लॉसी हेअर झालेलेच असतात, पण तो जो शेवटचा शाईन स्प्रे जे मारतात ना, त्याच्यामुळे त्यांचे केस इतके छान चमकतात. हा जो एक शॉस्कॉफचा शाईन स्प्रे आहे, स्पार्कल नावाचा, तो स्प्रे सगळीकडे मारायचा चेहऱ्यापासून लांब धरून, आणि तो जो काही चमक येतो, ऑफकोर्स जास्त मारायचं नाही, नाहीतर तेलकट व्हायला लागतात, पण थोडासा जरी मारला ना तरी सुद्धा तुम्हाला जे स्पार्कली चमक जर दिसायला लागतं ना, तो जो काय फंक्शन रेड कार्पेट ब्राईड साठीची चमक आहे. नंबर 20. शॉस्कॉफचा होल्डिंग स्प्रे आहे, नंबर 5 नावाचा, जबरदस्त आहे. त्याचाच एक स्वतःचा एक वॅक्स नावाचा पण प्रकार येतो. दोन्हीपैकी कुठचं पण एकच गोष्ट घ्या असं मी सजेस्ट करेन. आज जी मी चप्पट हेअरस्टाईल केलेली आहे, पुल बॅक, यानं तो स्लीक जो लुक येतो तो याच प्रॉडक्टमुळे येतो, आणि आपले केस ऐकायला लागतात. लिटरली माझे इकडचे केस इतके छोटे पण ते मी पूर्ण चपटे छान याच प्रॉडक्टमध्ये लावून आज बसवलेले आहे. नंबर 21. वे बॉडी अँड हेअर स्क्रब. इतका सुंदर स्मेल असलेला, स्क्रब केल्यानंतर उलट प्रचंड हायड्रेशन आणि मऊ त्वचेला करणारा, आणि येस त्याच्यामध्ये ऑइल्स वगैरे सगळं आहे, आणि दीर्घकाळ त्वचेचा सुंदर वास येणारा इतका सुंदर बॉडी स्क्रब मी दुसरा बघितलेला नाही. OUAI काहीतरी विचित्र नाव आहे त्याचं, वे नावाचा. ही पण गोष्ट प्रचंड महाग आहे, सॉरी फॉर दॅट. परदेशी ब्रँड आहे म्हणून ते इथे येईपर्यंत महाग होतं. नायकाच्या सेलमध्ये तुम्ही नव्यानं ट्राय करू शकता. सुंदर बॉडी स्क्रब आहे. नंबर 22. पॅकचा जोविता बरोबर एक क्रिएटर आहे, तिच्याबरोबरचा एक ब्रश सेट, एक पाऊच येतो, सगळे ब्रशेस त्याच्यात येतात. पाहिजे तेवढे जाड आहेत, पाहिजे तेवढे मऊ आहेत, पाहिजे तेवढे फर्म आहेत. त्याचा जो हँडल आहे तो पण टिकतो. जे जे आवश्यक मेकअपच्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे आय शॅडो लावायच्या आहेत, कुठेतरी पिनगर म्हणजे लायनरला जे अतिशय बारीक ब्रश लागतो तो ब्रश असेल, स्माजिंगचे, मर्जिंगचे, ब्लेंडिंगचे जे ब्रशेस असतात, सगळे ब्रशेस असलेला बेसिक सेट मेकअपच्या ब्रशेसचा तुम्हाला पाहिजे असेल तर हा एक आहे. अजून काही नव्यानं वेगळं तुम्हाला घ्यायची गरज नाही. नंबर 23. के ब्युटीचं कुशन फाउंडेशन. कुशन फाउंडेशन प्रकार मला अजिबात आवडत नाही. मी लिक्विड फाउंडेशनचे फॅन आहे. कुशन फाउंडेशन अतिशय हाय कव्हरेज, फर्स्ट टाइम मी बघितलेलं फाउंडेशन आहे. बिगिनर लेवलसाठी परफेक्ट आहे. हाय कव्हरेज आहे, ग्लोई, ऑलमोस्ट ऑइली थोडंसं फिनिश देतं. त्याच्यामुळे सेटिंग पावडरनं त्याच्यावरती सेट करायचं आहे, पण जबरदस्त कव्हरेज देणार आहे. त्याच्यावरती कन्सिलर सुद्धा लागत नाही. सॉरी, डोळ्यांच्या खाली जर ते कुशन फाउंडेशन वापरलं तर नक्की ट्राय करा. नंबर
24 मेबिलिनची फिट मीची पावडर, सेटिंग पावडर मधली इतक्या सुंदर कव्हरेज असलेली हेवी हाय कव्हरेज, संपूर्णपणे तेलकट त्वचा जी झालेली आहे, लिक्विड फाउंडेशन विचित्र जे दिसतं इकडे तिकडे पळतंय, त्याला सुंदर मेकअपला लॉक करून सेट करणारी अफोर्डेबल रेंज मधली सगळ्यात अप्रतिम पावडर म्हणजे मेबिलिनची फिट मी पावडर आहे. त्याच्यापेक्षा बजेट फ्रेंडली मध्ये के ब्युटी सुद्धा सुंदर आहे, परंतु मेबिलिन त्यातल्या त्यात स्वस्त असल्यामुळे मी ती आता सजेस्ट करत आहे. नंबर 25 हुडा ब्युटीची इझी बेक पावडर. आता याच्यामधली तुमची शेड जी आहे ती परफेक्ट वापरा. माझी बनाना ब्रेड आहे, थोडीशी पिवळ्याकडे जाणारी सेटिंग पावडर आहे, इतकी पातळ ग्रॅन्युअल्स असलेली पावडर आणि इतका सुंदर मॅट फिनिश कव्हरेज देणारी पावडर, आणि तरीही तुम्हाला ड्राय फ्लेकी बनवत नाहीये. जाडसर मेकअपचा थर आता तो पावडरनं धपॅक करून बसलाय असा इफेक्ट न आणणारी, आणि त्याच्यामुळेच त्याची तशी किंमत पण आहे, थोडीशी हाय रेंजमध्ये असलेली, सगळ्या मेकअप आर्टिस्ट प्रोफेशनल जे आहेत त्यांना आवडणारी पावडर म्हणजे हुडा ब्युटीची इझी बेक पावडर. नंबर 26 नार्सचं कन्सिलर. कन्सिलर मध्ये मी स्वस्तवाला ऑप्शन पण देणार नाहीये. सेलच्या दरम्यान जर कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर चांगलं प्रॉडक्ट, पातळ कन्सिलर, तरीही हाय कव्हरेज कन्सिलर, क्रीजेस आणणार नाही असं कन्सिलर, आणि परफेक्ट प्रत्येकाची शेड शोधून देणार कन्सिलर. NC35 मॅकची माझी स्किन टोनची फाउंडेशनची शेड आहे, त्याच्यामुळे नार्सच्या कन्सिलरची माझी कॅरेमेल ही शेड आहे. वॉर्म टोन आपण जनरली असतो, वॉर्म टोन हा पिवळा पीचीकडे जाणारा टोन असतो, ज्याच्यामुळे कलर करेक्टर वापरावं लागत नाही, त्याच्यामुळे कन्सिलर हे फक्त वॉर्म टोनचं घ्यायला पाहिजे अशा मताची मी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या स्किन टोनला मॅच असणार, मॅचिंग म्हणजे फाउंडेशन लावलंय का कन्सिलर लावलंय असंच कन्सिलर तुम्ही विकत घ्यायला पाहिजे, आणि त्यामुळे तुम्ही शेड मला असं वाटतं प्रत्यक्षात मॉलमध्ये जाऊन वगैरेच विकत घ्यावी. पण तुम्हाला जर 100% खात्री असेल की साधारण आपण उर्मिलाच्या शेडचे टोनचे आहोत, तर तुम्हाला कॅरेमेल नावाची जी शेड आहे, वॉर्म शेड, लिक्विड नार्सचं कन्सिलर सूट होणार आहे. नंबर 27 अर्बन डिके नावाचा एक परदेशी ब्रँड आहे, त्याच्यावरती नायकाचा आता सध्या सेल चालू आहे. तुम्हाला विश्वास नाही बसणार, लॅक्मेचं एक छोटू एक लिक्विड लायनर आहे, ते बऱ्यापैकी उत्तमच आहे, ते अफोर्डेबल रेंज मध्ये माझं खूप आवडीचं आहे. आणि दुसरं म्हणजे हे अर्बन डिकेचं 24/7 इंक नावाचं अजिबात हलत नाही, तरीही मॅट फिनिश आहे. त्याचे टिप पकडणं इतकं सोपं आहे, ज्यांना अजिबात आयलायनर लावता येत नाही त्यांना पण मी हे लायनर लावताना बघितलेलं आहे. ब्लॅक अतिशय देखणं आहे, खरंच वॉटरप्रूफ आहे. नंबर 28 तुमची माझ्यासारखी विंटेज वगैरेचं स्टाईल असेल, किंवा आता थंडीच्या काळामध्ये लग्नाचे वगैरे सीझन असतील, किंवा तुम्हाला वरचेवर साड्या ट्रेडिशनल वेअर घालायला आवडत असेल, तर ही लिपस्टिक तुम्हाला प्रचंड आवडणार आहे. नायकाची केल स्मूदी नावाची ही बुलेट लिपस्टिक आहे, प्रचंड हायड्रेटिंग आहे, स्मूथ आहे, सॅटिनी फिनिश सारखी आहे, त्याच्यामुळे थोडी ट्रान्सफर प्रूफ पण आहे, जास्त काय टिकत नाही, पण आपल्या वॉलेटमध्ये, क्लचमध्ये, पाऊचमध्ये आपण ती नक्की कॅरी करू शकतो. डीप मरुनिश रेड टोन आहे, बहुतांश सगळ्या कलर टोन्सला सूट होणारा असा लाल रंग आहे. मॅकच्या रुबी वू नंतर मला आवडलेली ही खरंच खूप बजेट फ्रेंडली, नायकानं इतकं सुंदर त्याचं जे बनवलेलं आहे ना फॉर्म्युला, अतिशय सुंदर केल स्मूदी शेड नक्की ट्राय करा. नंबर 29 पिलग्रिम नावाचा एक ब्रँड आहे जो स्किन केअर साठी खूप फेमस आहे, पण त्यांनी एक लिपस्टिक लॉन्च केलेली होती आणि ती मला ट्राय करायची होती आणि मी ती विकत घेतली. थँक गॉड मी जबरदस्त शेड ऑर्डर केली, आणि ती म्हणजे 02 कॅरेमल गिल्ट नावाची. कॅरेमल हा जो टोन आहे ना, तो जनरली कलर हा ब्राउनिश पीच कडे जाणार आहे, तशीच ही लिपस्टिक आहे, पण त्याच्यामध्ये थोडासा मऊ पण आहे, विटकरी पण रंग आहे. हा जो असा रंग असतो, ही शेड असते, ही डेली वेअर साठी जबरदस्त असते. मॅक्सिमम सगळ्या गव्हाळ, गोऱ्या, थोड्याशा डार्क स्किन टोनला सुद्धा सुंदर सूट होते. तुम्ही डार्क असाल तर तुमच्यासाठी ती न्यूड होणार, तुम्ही जास्त गोऱ्या असाल तर तुमच्यासाठी जास्त पीच ऑरेंज होणार. नंबर 30 मॅटची एक पिंक कलरची जबरदस्त राणी पिंक, बहुतांश सगळ्या स्किन टोनला सूट होणारी राणी आहे, त्याच्यामुळे सावळ्या, थोड्याशा डार्क कलरच्या लोकांना सुद्धा जाते. माझ्यासारख्यांसाठी परफेक्ट पिंक होते, आणि गोऱ्या लोकांना ती थोडीशी पॉपिंग पिंक सुद्धा होते. बऱ्यापैकी सगळ्यांना सूट होणारी पिंक म्हणजे ऑल फायर्ड अप नावाची एक लिपस्टिक आहे. नायकाची व्हीनस नावाची एक लिपस्टिक आहे, ती याला उत्तम पर्याय आहे. मिनी मिळाली तर नक्की ट्राय करा, नाही जरी असली तरी सुद्धा आपल्या सगळ्या पारंपरिक साड्यांवरती जाणारा गुलाबी रंगाच्या तुम्ही प्रेमात असाल तर मॅकची ऑल फायर्ड अप आणि नायकाची ही व्हीनस तुम्ही ट्राय करायला काहीच हरकत. नंबर 31 लिप टिंट 2025 मधलं माझं सगळ्यात आवडीचं लिप टिंट नायकाच्या सेलमध्ये इट्यूड हाऊस नावाचं एक लिप टिंट आहे. लाल रंगाचं घेतलं कारण की ते जर्द होते, ऑलरेडी जर्द डार्क कलर घेऊ नका. थोडंसं फिक्कट रंगाचं जर घेतलं आणि परत परत लावलं, कारण वॉटरी खरंच पाण्यासारखं आहे, लावल्यानंतर टिंट याचा अर्थ डाग राहतो त्याच्यामुळे, आणि दिवसभरामध्ये तुम्ही काहीतरी लावलंय असं पण वाटत नाही, इतका नॅचरल इफेक्ट देणारं वॉटर टिंट, आणि तेही बजेट फ्रेंडली तुम्हाला हवं असेल तर हे इट्यूड हाऊसचं या सेलमध्ये घ्यायला काहीच हरकत नाही. नंबर 32 वॉटरप्रूफ मस्कारा.
लॉरियल पॅरिसचा पॅनोरमा नावाचा वॉटरप्रूफ मस्कारा आहे. गोल्डन कलरची एक ट्यूब आहे, जबरदस्त मस्कारा आहे. मी वेगवेगळे मस्कारे ट्राय केलेले आहेत, वॉटरप्रूफ असेल किंवा नॉन वॉटरप्रूफ असेल, वेगवेगळे तुमची लेंथच वाढवेल, व्हॉल्युमच वाढवेल वगैरे वगैरे. ते जरी केले तरी माझ्या लक्षात येतंय की साधारण संध्याकाळ झाल्यानंतर काय होतंय, तो मस्कारा खाली येतो. उपयोग काय, सुरुवातीला पापण्या जबरदस्त दिसतात, नंतर मात्र सगळा तो खाली येतो. आणि त्याच्यामुळे हे असे आज मी लावले तसे खोटे लॅश एक्सटेन्शन्स मला जाऊन सारखे बसवावे लागतात, कारण माझा मस्कारा नेहमी गालावरती येतो किंवा डोळ्यांच्या खाली आलेला असतो. हा त्रास कमी व्हावा यासाठी मी सतत चांगल्या मजबूत वॉटरप्रूफ मस्काऱ्याच्या शोधामध्ये असते. मी इतर महागाचे लई मस्कारे वापरलेले आहेत, ते चांगले पण असतात, पण त्याच्यानंतर शेवटाला कोट लावताना मला हाच लावावा लागतो. नंबर 33, के ब्युटीचा एक ब्लश आहे, पावडर टिकल्ड पिंक नावाचा. माझ्या लक्षात आलं या ब्लशमध्ये थोडंसं नारंगी पण आहे आणि थोडंसं गुलाबी पण आहे. त्याच्यामुळे बहुतांश सगळ्या माझ्या वेगवेगळ्या कपड्यांवरती, पारंपरिक वेस्टर्न कपड्यांवरती जेव्हा मला पावडर ब्लश लावायचा असतो तेव्हा मी हा ब्लश वापरते असं माझ्या लक्षात आलंय. आज पण मी तोच ब्लश लावलेला आहे. अतिशय सुंदर आहे, हायली पिगमेंटेड आहे, त्याच्यामुळे लावल्यानंतर धब्बा असा बसतो. हलका ब्रश फिरवायचा, हलकं झाडायचं, भरपूर झाडायचं आणि हलकं हलकं लावायचं, नाहीतर तिथे असे गोळे तयार होतात गॅदरिंग सारखे. त्यामुळे सगळ्यांना सूट होणारा असा हा ब्लश आणि त्याची ती शेड आहे के ब्युटीचे टिकल्ड पिंक. अतिशय फास्ट तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अजूनही इतके प्रॉडक्ट्स आहेत. उदाहरणार्थ के ब्युटीचा वॉटरप्रूफ मस्कारा आहे जो लॉरियल सारखा जबरदस्त आहे. अनुआ नावाचा एक ब्रँड आहे, त्यांचं पण मिल्की हायड्रेटिंग टोनर उत्तम आहे. बायोडर्माचा मायसेलर वॉटर जबरदस्त आहे. बायोडर्माचा फेस वॉश पण आहे, ऍक्ने प्रोन स्किनसाठी सुंदर आहे. मिनिमलिस्टचं सॅलिसिलिक ऍसिडचं सिरम 2% ते लिटरली रेग्युलर यूज मध्ये वापरू शकता. त्याचं कारण 2% आपल्याला सहन होतं. त्यांना ऍक्ने प्रोन स्किन असते, त्यांनी सॅलिसिलिक ऍसिड कुठेतरी नक्कीच टाकायला पाहिजे. अंगाच्या तेलाबद्दल तर मी येतच नाहीये. फॉरेस्ट एसेन्शियलचं उद सॅफ्रॉन लाईम नावाची एक सिरीज आहे, अतिशय सुंदर वासाची सिरीज आहे. आंघोळीच्या साबणापासून बाहेर आलेल्या लाईट लोशन पर्यंत, बटर कोपरे ढोपरे त्यांना पासून ते त्याच्यावरचा बॉडी ऑइल पर्यंत आणि वरती त्याच्या बॉडी मिस्ट पर्यंतचं अप्रतिम कलेक्शन आहे. बॉडी ऑइल मधला अजून एक उत्तम पर्याय म्हणजे प्लमचं बॉडी ऑइल येतं. श्वास रोखून 40च्या वरती सगळे प्रॉडक्ट रेकमेंडेशन्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. तुम्हाला उपयुक्त असेल, तुम्ही खरंच ते वापरणार असाल, एक रुपया वसूल करणार असाल तर तुम्हाला खरंच त्याचा इश्यू आहे, प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावरचं तुम्ही शोधतच होता, ना की इन्फ्लुएन्सरनं सांगितलं किंवा सध्या ट्रेंड आहे, बाजारामध्ये नवीन सिरम आणले आणि मला ते विकत घ्यायचंय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या खिशाला परवडणार असेल तर, या 3 क्रायटेरियामध्ये फिल्टरमध्ये बसणार असेल तरच हे प्रॉडक्ट्स विकत घ्या, नाहीतर याच्यातलं काहीही विकत घेण्याची गरज नाही. वरचेवर सेल येत असतात, पैसे पण तेवढेच महत्वाचे असतात. हे सगळे प्रॉडक्ट्स मी स्वतः विकत घेऊन ट्राय केलेत, खरंच खूप आवडतात. वेगवेगळ्या पद्धतीने वापरायचे कसे इंस्टाग्रामवरती मी शिकवत असते. इंस्टाग्रामवरती सुद्धा वेगवेगळ्या लिंक्स असतात. अजूनही तुम्ही मला तिथे फॉलो केलं नसेल तर नक्की करा. आता दमले, आता मलाही खरेदी करायची. बाय, आय लव्ह यू.